भारतीय राजकारणात सध्या एका नावाच्या चर्चेनं वादळ उठलंय आणि ते नाव म्हणजे राघव चड्ढा. आम आदमी पक्षाचे चाणक्य मानले जाणारे आणि अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राघव चड्ढा यांनी अखेर आपला रामराम ठोकला. त्यांनी केवळ स्वतःच पक्षांतर केलं नाही तर राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. संविधानातील तरतुदींनुसार राज्यसभेतील 2/3 खासदारांचा गट घेऊन ते भारतीय जनता पक्षात विलीन झाले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे देखील उपस्थित होते. या धक्कादायक निर्णयामुळे पंजाब आणि दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सोशल मीडियावर मात्र चड्ढा यांच्यावर डिजिटल स्ट्राईक पाहायला मिळते. चड्ढा यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करताना म्हटलंय की आम्ही आम आदमी पक्षाच्या मूळ तत्वांना आणि भारतीय संविधानाला स्मरून हा निर्णय घेतलाय. देशाच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये सामील होत आहोत. या निर्णयामुळे 2027च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला सर्वात मोठं खिंडार पडले. एकेकाळी पंजाबचे डी फॅक्टो मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चड्ढा यांनीच पक्षाची साथ सोडल्यानं केजरीवाल यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राघव चड्ढा आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील संबंध 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ताणले गेले होते. जेव्हा कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा पक्ष संकटात असताना चड्ढा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी युनायटेड किंगडमला म्हणजेच लंडनमध्ये होते. त्यांच्या या दीर्घ अनुपस्थितीमुळे पक्षात त्यांच्या निष्ठेबद्दल संशय व्यक्त केला जात होता. मे महिन्यात परतल्यानंतर त्यांनी काही रॅली घेतल्या परंतु पक्षानं त्यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं. इथूनच आप आणि चड्ढा यांच्यातील दरी रुंदावण्यास सुरुवात झाली. सोशल मीडिया, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या प्लॅटफॉर्मवर चड्ढा यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टखाली नेटकरी आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. भाजप प्रवेशापूर्वी चड्ढा यांचे इंस्टाग्रामवर 14.6 मिलियन फॉलोअर्स होते. मात्र अवघ्या 24 तासांमध्ये तब्बल 13 ते 14 लाख लोकांनी त्यांना अनफॉलो केलं. हा आकडा आता 13.3 मिलियनवर आला आहे. केवळ फॉलोअर्स कमी झाले नाहीत तर त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये टीकेचा पूर आलाय. ज्या केजरीवालांनी ओळख दिली त्यांना संकटात सोडलं अशा शब्दात चाहते आपली नाराजी व्यक्त करतात. एकेकाळी भाजपवर तुटून पडणारे चड्ढा यांचे जुने व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माणूस सत्तेसाठी रंग कसा बदलतो हे आज दिसलं अशा बोचऱ्या कमेंट्स युजर्स करतात. नेटकऱ्यांनी उपरोधिक मीम्सचा पाऊस पाडत चड्ढा यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर राघव चड्ढा यांना ट्रोल करण्यासाठी केवळ शाब्दिक टीकाच नाही तर उपहासात्मक मीम्स, फोटो मॉर्फ देखील वापरले जात आहेत. काही युजर्सनी चड्ढा यांचे फोटो एडिट करून त्यांना भगव्या रंगाची साडी नेसवल्याचं दाखवून त्यांच्या वैचारिक परिवर्तनावर बोचरी टीका केली आणि कॅप्शन म्हणून सत्तेचा हव्यास असं लिहिलंय. वैचारिक बदलावर केलेला टोमणा असल्याचं नेटकरी म्हणतात. थोडक्यात काय तर राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये जाऊन सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या लाखो चाहत्यांचं प्रेम मात्र त्यांनी गमावलं असल्याचं या डिजिटल स्ट्राईकवरून स्पष्ट होतं. राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वात मोठा फटका त्यांच्या डिजिटल लोकप्रियतेला बसला. सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असणाऱ्या चड्ढा यांना नेटकऱ्यांनी डिजिटल स्ट्राईकच्या माध्यमातून इशारा दिला. अनेक युजर्सनी त्यांना गद्दार, विश्वासघातकी आणि सत्तेसाठी काही करणारा नेता अशा शब्दात सुनावलं. ज्या केजरीवालांनी तुम्हाला ओळख दिली त्यांना संकट काळात सोडून जाणं हीच का तुमची निष्ठा असा सवाल नेटकरी विचारतात. राघव चड्ढा यांनी यापूर्वी संसदेत आणि जाहीर सभांमध्ये भाजपवर अत्यंत कठोर टीका केली होती. आता भाजपमध्ये जाताच त्यांचे ते जुने व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एकेकाळी भाजपला लोकशाहीचा शत्रू मानणारे चड्ढा आज त्याच पक्षात कसे गेले असा प्रश्न विचारून नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत. केवळ सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींनीही चड्ढा यांच्यावर निशाणा साधला. अभिनेते प्रकाश राज यांनी एक वादग्रस्त मीम शेअर करत चड्ढा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या संपूर्ण प्रकरणाला अधिक धार चढली ती दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्या एका पोस्टमुळे. नेहमीच भाजपवर टीका करणाऱ्या प्रकाश राज यांनी राघव चड्ढा यांना लक्ष करण्यासाठी एक मीम शेअर केलं. मीम मधील मजकूर पाहिला तर मी पोलीस दल सोडत आहे कारण ते गुन्हेगारीशी लढण्याच्या आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटलंय. म्हणूनच मी आता दाऊद इब्राहिम सोबत सामील होतोय असं म्हटलंय. प्रकाश राज यांनी हे मीम शेअर करताना हसण्याचे इमोजी आणि #जस्ट आस्किंग असा टॅग वापरला. या पोस्टमुळे भाजप समर्थक आणि प्रकाश राज यांच्यात झुंपली. एका युजरनं प्रकाश राज यांना सुनावलंय, तुमच्याकडे बोलण्यासारखं काही उरलं नाही का? ही एका पॅन इंडिया अभिनेत्याची भाषा आहे का असं म्हटलंय.
तर दुसऱ्या एका युजरनं वैयक्तिक टीका करत विचारलंय, तुम्ही जगातील सर्वात दुःखी माणूस आहात का, की बायको तुम्हाला घरी बोलू देत नाही? तर काहींनी जळाली ना तुझी म्हणत त्यांना ट्रोल केलंय. आम आदमी पक्षानं या पक्षांतराला सत्तेचा हव्यास आणि ईडी सीबीआयची भीती असं संबोधलंय. जे लोक संकट काळात पक्षाला सोडून जातात, जनता त्यांना कधीच माफ करत नाही. 13 लाख फॉलोअर्स कमी होणं ही केवळ सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्यांनी दिली. राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा पक्षांतर नसून तो एका मोठ्या राजकीय ध्रुवीकरणाचा भाग आहे. एका बाजूला भाजप पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठी चड्ढा यांच्या चेहऱ्याचा वापर करू पाहत आहे, तर दुसरीकडे चड्ढा यांना आपल्या वैयक्तिक प्रतिमेवर झालेल्या या डिजिटल जखमेतून सावरण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार. आगामी काळात पंजाबच्या भूमीत या राजकीय भूकंपामुळे काय बदल होत आहेत हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.